राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। पाकिस्तानी नागरिकांना सरकारनं देश सोडण्याचा आदेश दिलेला आहे। बैठकीमध्ये पाकिस्तानी नागरिकांसंदर्भात माहिती देण्याची शक्यता आहे। बैठकीमध्ये पाणी प्रश्नावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। तर कॅबिनेटच्या बैठकीसंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता बैठक आहे। पाकिस्तानी नागरिकांना सरकारनं देश सोडण्याचा आदेश दिलेला आहे। त्या संदर्भात या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होईल। तर पाणी प्रश्नासंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। घोटभर पाण्यासाठी अनेकांना वणवण करावी लागते आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील पाण्याच्या संदर्भात कशा उपाययोजना करता येतील या संदर्भात देखील चर्चा आजच्या या बैठकीत होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्याकडनं या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। चेतन, कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक आहे, 12 वाजता बैठकीला सुरुवात होणार आहे। पाकिस्तानी नागरिकांना प्रत्येक राज्यांना आदेश दिलेले आहेत सरकारनं की पाकिस्तानी नागरिकांना हद्दपार करा, त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले। त्या अनुषंगाने देखील आज महत्त्वाची चर्चा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होऊ शकते। आणखीन कोणते महत्त्वाचे मुद्दे की ज्या मुद्द्यांना अनुसरून कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते? निश्चितच शुभम, कारण पाकिस्तानी नागरिकांच्या बाबतीतला महत्त्वाचा प्रश्न असेल तो आज कॅबिनेटमध्ये चर्चेला येईल। काल रात्रीपर्यंत एकंदरीत ही मुदत होती आणि त्यानंतरही किती पाकिस्तानी नागरिक अद्यापही महाराष्ट्रात वास्तव्यात आहे याचं संपूर्ण ब्रीफिंग आहे ते महाराष्ट्र पोलिसांकडून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना ही संपूर्ण माहिती दिली जाईल आणि ही सर्व माहिती कॅबिनेट मंत्र्यांसोबत शेअर केली जाईल। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या आपण पाहत आहोत की राज्यामध्ये काही भागांमध्ये प्रचंड पाणी टंचाई आहे आणि त्यामुळे अक्षरशः नागरिकांना वणवण करावी लागत आहे। त्यामुळे कोणत्या कोणत्या ठिकाणी सध्या टँकरने पाणी पुरवठा होतोय आणि कोणत्या गावांपर्यंत अद्यापही अडचणी येत आहे याचा संपूर्ण आढावा आहे पाणी पुरवठ्यासंदर्भातील तो मुख्यमंत्री घेतील आणि त्या संदर्भातील उपाययोजना संदर्भात महत्त्वाचे आदेशही देतील। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृत्रिम वाळू धोरणासंदर्भात सुद्धा अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये। याआधी वाळू धोरण जरी नवीन आणलेलं असलं शासनाने तरी कृत्रिम वाळूच्या माध्यमातून कुठेतरी नदी आणि बाकी जे वाळू उपसा केंद्र आहेत त्या ठिकाणचा भार हलका करण्यासाठी आता नवीन हे कृत्रिम वाळू पुरवण्याचा मानस आहे। इतकंच नाही तर संपूर्ण शासनाच्या संपूर्ण प्रकल्पांमध्ये, रस्ते बांधणीमध्ये आणि वेगवेगळ्या कामांमध्ये, इतकंच नाही तर घरकुल योजनांसाठी जी वाळू लागते त्या ठिकाणी कृत्रिम वाळू पुरवण्याचं धोरण नवीन घेऊन येत आहेत आणि त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे या संदर्भातील कोणतं धोरण आणतात आणि त्यामध्ये किती नागरिकांना लाभ होते, कुठल्या प्रकल्पांना त्याचा फायदा होणार आहे या संदर्भातील निर्णय अपेक्षित आहे। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या घडामोडींवर आज कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।